मित्र, मागच्या मंगळवारी केंद्रीय निवडणूक आयोगानं पत्रकार परिषद घेतली आणि महाराष्ट्रातल्या विधानसभेच्या निवडणुकीच्या तारखा जाहीर केल्या. तारखा जाहीर झाल्याच्या नंतर महाराष्ट्रामध्ये आचारसंहिता लागली. तसं पाहिलं तर निवडणुका जवळ आल्याच्या नंतर आचारसंहिता कधी लागणार असे प्रश्न सारखे विचारले जातात. मग ही आचारसंहिता म्हणजे नक्की काय? ही आचारसंहिता लावण्याच्या पाठीमागचा उद्देश काय असतो? ही आचारसंहिता देशात सगळ्यात पहिल्यांदा कोणी लावली? आचारसंहिता लावण्याचा अधिकार कोणाला असतो? अशा प्रश्नांच्या उत्तरांची चर्चा आपण आजच्या या व्हिडिओमध्ये करणार आहोत. मित्रो नमस्कार, मी गणेश घाडगे आणि तुम्ही पाहत आहात माझा मराठी यूट्यूब चॅनल कसा आहे विषय. मित्रो, अगदी साध्या सोप्या शब्दामध्ये सांगायचं झालं तर आचारसंहिता म्हणजे निवडणुकीच्या काळामध्ये राजकीय पक्षांनी आणि राजकीय नेत्यांनी कसं चालावं, कसं वागावं, कसं बोलावं, त्यांचं आचरण काय असावं यासाठी ठरवून दिलेले नियम व अटी म्हणजेच आचारसंहिता होय. थोडक्यात काय तर निवडणुकीच्या काळामध्ये राजकीय पक्षांनी आणि नेत्यांनी काय केलं पाहिजे आणि काय केलं नाही पाहिजे याच्यासाठी दिलेली नियमावली म्हणजे आचारसंहिता होय. याच आचारसंहितेला मॉडेल कोड ऑफ कंडक्ट असं सुद्धा म्हटलं जातं. मग ही आचारसंहिता लावण्याच्या पाठीमागचा उद्देश काय असतो? तर मित्रहो, आपल्याला माहीत आहे की भारत हा लोकशाहीवरती चालतो. जगातले सगळे देश भारताच्या लोकशाहीला आदर्श लोकशाही म्हणून बघतात आणि या लोकशाहीचा पाया जर काय असेल तर त्या निवडणुका आहेत. आणि म्हणून या निवडणुका ह्या मुक्त वातावरणामध्ये, स्वतंत्र वातावरणामध्ये, खेळीमेळीच्या वातावरणामध्ये पार पडाव्यात यासाठी आचारसंहिता लागू केली जाते. निवडणुकीच्या काळामध्ये कोणतेही गैरप्रकार घडू नयेत यासाठी आचारसंहिता ही लावली जाते. मग ही आचारसंहिता लावण्याचा अधिकार कोणाला असतो? तर लोकसभा आणि राज्यातल्या विधानसभेच्या वेळेस आचारसंहिता लावण्याचा अधिकार हा केंद्रीय निवडणूक आयोगाला असतो. आणि स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये, मग त्याच्यामध्ये महानगरपालिका असेल, जिल्हा परिषद असेल, पंचायत समिती असेल किंवा आपली ग्रामपंचायत असेल, यांमध्ये आचारसंहिता लावण्याचा अधिकार हा राज्य निवडणूक आयोगाला असतो. मग ही आचारसंहिता देशात सगळ्यात पहिल्यांदा लागू कोणी केली? तर आचारसंहिता देशात सगळ्यात पहिल्यांदा TN शेषन नावाच्या गृहस्थानं चालू केली. तसं पाहिलं तर 1960 ते 1990 या काळामध्ये केंद्रीय निवडणूक आयोग हे फक्त निरीक्षक म्हणून काम करत होतं. 12 डिसेंबर 1990 साली TN शेषन हे केंद्रीय निवडणूक आयोगाचे अध्यक्ष झाले आणि त्यानंतर त्यांनी या देशामध्ये प्रभावीपणे आचारसंहिता लागू केली. त्या दिवसापासून ते आजपर्यंत निवडणुकीच्या काळामध्ये आचारसंहिता ही तंतोतंत पाळली गेली जाते. मग या आचारसंहितेच्या काळामध्ये अशा कोणत्या गोष्टी आहेत की ज्या करायच्या नसतात? मित्र, अशा असंख्य गोष्टी आचारसंहितेच्या काळामध्ये करायच्या नसतात, पण त्यातल्या ठराविक 4-5 गोष्टींची चर्चा आपण आज या ठिकाणी करणार आहोत. तर मित्रहो, 1 नंबरची सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आचारसंहिता लागू झाल्याच्या नंतर सरकारनं कोणत्याही नवीन घोषणा करायच्या नसतात. कोणत्याही नवीन घोषणा, योजना यांची अंमलबजावणी करायची नसते. तुम्हाला आठवत असेल तर आचारसंहिता लागण्याच्या अगोदर 1-2 आठवड्यापूर्वी आपल्या महाराष्ट्रातल्या सरकारची शेवटची कॅबिनेट बैठक पार पडली आणि या बैठकीमध्ये सरकारनं राहून गेलेले सगळे निर्णय, राहून गेलेल्या सगळ्या योजना एकाच बैठकीमध्ये पटापट लागू केल्या. याचं कारण काय असतं? तर आचारसंहिता लागू झाल्याच्या नंतर सरकारने कोणत्याही योजना आणि अंमलबजावणी लागू करायची नसते. दुसरा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे आचारसंहिता लागू झाल्याच्या नंतर सरकारी पक्षांनी, नेत्यांनी आपल्या प्रचारासाठी सरकारी गाड्यांचा, सरकारी बंगल्यांचा, सरकारी विमानांचा वापर कदापि करायचा नसतो. तिसरा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे आचारसंहिता लागू झाल्याच्या नंतर मतदारांना धमकावायचं नसतं. चौथा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे आचारसंहिता लागू झाल्याच्या नंतर मतदारांना आकर्षित करण्यासाठी पैशाचं वाटप, वस्तूंचं वाटप करायचं नसतं. तुम्हाला माहीत असेल, लाडकी बहिणी योजना चालू आहे. या लाडक्या बहिणीचं पैसे ॲडव्हान्समध्ये या महिन्यामध्ये का आलं? तर याच्या पाठीमागचं कारण आचारसंहिता आहे. भावाकडून बहिणीला दिवाळीची ओवाळणी मिळाली नाही तर आचारसंहितेच्या काळामध्ये पैशाचं वाटप करायचं नसतं, म्हणूनच ॲडव्हान्समध्ये लाडक्या बहिणीचे पैसे देण्यात आले. चौथा, पाचवा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे या आचारसंहिता लागू झाल्याच्या नंतर राजकीय पक्षांना, नेत्यांना जर एखादी सभा घ्यायची असेल, एखादी रॅली काढायची असेल तर त्यांना पोलिसांकडून परमिशन ही घ्यावी लागते. आणि 6वा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे आचारसंहिता लागू झाल्याच्या नंतर तुम्ही समोरच्या राजकीय पक्षांवरती, समोरच्या उमेदवारांच्या भूमिकेवरती, त्यांच्या ध्येयांवरती टीका करू शकता, परंतु समोरच्या उमेदवाराच्या जातीवरून आणि त्याच्या धर्मावरून त्याच्यावरती टीका करू शकत नाही. निवडणुकीच्या काळामध्ये
निवडणुकीचा जो बूथ असतो त्या बूथमध्ये 100 मीटरच्या अंतरापर्यंत आपण कोणताही प्रचार करू शकत नाही. बूथमध्ये दोन्ही पक्षाचे 1-2 प्रतिनिधी सोडले तर बाकीच्या लोकांना आत सोडलं सुद्धा जात नाही. मित्रांनो, अशा प्रकारचे असंख्य निर्णय किंवा अशा प्रकारचे असंख्य नियम या आचारसंहितेमध्ये असतात. त्यातल्याच 5-6 निर्णयांची चर्चा आपण आज या ठिकाणी केली. मग मित्रांनो, ही आचारसंहिता लागू झाल्याच्या नंतर तुमच्या माझ्यासारख्या सर्वसामान्य माणसाच्या जीवनावरती काय परिणाम होतो का? तर मित्रांनो, तसं पाहिलं तर आचारसंहिता लागू झाल्यानंतर तुमच्या माझ्या सर्वसामान्य लोकांच्या जीवनावरती तितकासा परिणाम होत नाही. परंतु तुम्ही एखादा खाजगी कार्यक्रम ठेवला आणि त्या खाजगी कार्यक्रमामध्ये एखादा राजकीय पक्षाचा पुढारी आला आणि त्यानं त्या कार्यक्रमामध्ये त्याच्या पक्षाचा, त्याच्या उमेदवाराचा प्रचार आणि प्रसार केला तर मात्र तुम्हाला अडचण होऊ शकते. उदाहरणच सांगायचं झालं तर तुमच्या घरामध्ये एखादा वास्तुशांतीचा कार्यक्रम असला आणि त्याच वेळेस एखादा राजकीय पक्षाचा पुढारी गर्दीचा फायदा घेऊन त्याच्या पक्षाचा, उमेदवाराचा, चिन्हाचा प्रचार आणि प्रसार करायला लागला आणि याचीच तक्रार जर एखाद्या माणसानं निवडणूक आयोगाकडे केली तर ज्यानं हा खाजगी कार्यक्रम ठेवला आहे त्याच्यावरती आणि ज्या राजकीय पक्षाच्या नेत्यानं प्रचार आणि प्रसार केला आहे याच्यावरती मात्र नक्की कारवाई होऊ शकते. त्यामुळं इथून पुढं निवडणुका होईपर्यंत तुमच्या खाजगी कार्यक्रमामध्ये एखादा राजकीय पक्षाचा पुढारी असा प्रचार आणि प्रसार करायला लागला तर साहेबांना नमस्कार घाला, जेवणासाठी त्यांना आग्रह करा आणि त्यांना त्यांच्या वाटेने जाऊ द्या. मित्रहो, तुम्हाला हा माझा आचारसंहितेचा विषय कसा वाटला हे मला नक्की कळवा. माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.